नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज श्रद्धावान वानखेडे परिवारांनी पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून भोजनदान, बुद्धपूजा, परित्राणपाठ, धम्मदेशनेचे आयोजन केलेले आहे. त्या निमित्ताने उपस्थित श्रद्धावान वहाळबाबा, वहाळाई, श्रद्धावान प्रगणे साहेब आणि श्रद्धावान सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. भगवान तथागतांच्या सद्धम्माचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहणारे आणि भगवान बुद्धाच्या अगदी जवळ राहणारे असे कित्येक भिक्षू भिक्षुणी, उपासक उपासिका होऊन गेलेले आपल्याला दिसतात. तर ते जे काही भगवंताच्या अतिशय जवळ आपल्याला काही लोक दिसतात ते असे अचानक त्यांच्या जवळ आले अशातला भाग नाही आहे. आपण जर भंते आनंदाचे उदाहरण घेतले तर आनंद तर भगवान बुद्धाच्या सावलीप्रमाणे सदोदित 24 तास त्यांच्या सोबत राहत असत आणि सोबत राहून भगवान बुद्धाची ते सेवा करत असत. भगवंतांनी जर आनंदाच्या अनुपस्थितीमध्ये कुठे उपदेश केला असेल तर पुन्हा आनंदाने जर याचना केली की भगवान तुम्ही मी नसताना काय उपदेश केला तर ते पुन्हा मला सांगावा, तर भगवान बुद्ध पुन्हा तो उपदेश आनंदाला सांगत असत. म्हणजे एवढी जवळीकता भगवान तथागतांची आणि भंते आनंदाची ही होती. तर आनंदासारखे अनेक मात्र भिक्षू भगवंताच्या जवळ होते. ते एकदा भगवान तथागतांच्या अनुपस्थितीमध्ये काही भिक्खू संघ एकत्रित आला आणि आल्याच्या नंतर ते चर्चा करू लागला की बाबा भगवान बुद्धाच्या संघामध्ये काही गोष्टीचा भेद बघायला मिळतो, काही गोष्टी चुकीच्या दिसून येतात. आता जरी ते भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहत असले तरीसुद्धा काही लोकांना परिपक्वता येत नाही, त्यांच्यामध्ये परिपूर्ण ज्ञान येत नाही, त्यांच्यामध्ये परिपूर्ण प्रज्ञाही त्यांची विकसित होत नाही. त्या काळातही तशा प्रकारचे लोक होते आणि आत्ताच्या वर्तमान काळामध्ये तशा प्रकारचे लोक असतात. ते म्हणतात ना की पळीला, नाही का, आपल्या गावाकडे पळी म्हणतात, पळीला आमटीची चव कळत नाही. तसेच अज्ञानी माणसाला आणि मोघ पुरुषाला आणि मूर्ख मनुष्याला भगवान तथागताचं जरी सानिध्य मिळाले तरीसुद्धा भगवान तथागतांचे गुण मात्र त्यांच्यामध्ये येत नाहीत. हा एक निसर्ग नियम आहे. तर भगवंताच्या काळात भगवंत हयातीत असताना भगवंताच्याच विहारात राहत असणारा भिक्खू संघ भगवंताबद्दल चर्चा करू लागला की अरे भगवंत भेदभाव करतात, भगवान बुद्ध पक्षपात करतात आणि भगवान बुद्ध उच्च निश्चितता हे करत असतात. जर भगवान बुद्ध आता हयातीमध्ये आहेत तर भगवान बुद्धाच्या जवळ आता
सारीपुत्राने मोगल्यान नसले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भगवंताच्या समवेत आता उर्वेला काश्यप असायला पाहिजे, गया काश्यप असायला पाहिजे आणि नदी काश्यप असायला पाहिजे, कारण हे उच्च कुळातले आहेत आणि एका संप्रदायाचे ते मोठे गुरु होते आणि ते अनेक संप्रदायाचं नेतृत्व करत होते. लाखोचा वर्ग त्यांना मानणारा होता. तर या हेतूने, या कारणाने भगवान बुद्धाच्या जवळ भगवंताचे अग्रश्रावक म्हणून उर्वेला काश्यप पाहिजे होते, नदी काश्यप पाहिजे होते आणि गया काश्यप पाहिजे होते, अशी चर्चा करत होते. अनेक भिक्षूंचे ते नाव घेत होते. तर ही गोष्ट भगवान बुद्धाच्या कानावर येते, नाही का. आणि भगवान बुद्धाच्या कानावर आल्याच्या नंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्या भिक्षूंची एक धर्मसभा भरवतात आणि धर्मसभेमध्ये भगवान बुद्ध त्यांना आवर्जून उपदेश करतात की जे तुम्हाला सारीपुत्र माझ्याजवळ दिसतात, जे महामोगल्यान माझ्याजवळ दिसतात, महाकाश्यप माझ्या पाठीशी दिसतात, आनंद माझ्या सावलीप्रमाणे सोबत दिसतात, तर हे जे लोक माझ्यासोबत आलेले आहेत तर ते अचानक या जन्मात आलेले नाही आहेत. तर माझ्या सोबत येण्यासाठी आणि माझ्या अगदी निकट येण्यासाठी त्यांनी अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचे संकल्प केलेले होते आणि संकल्प केलेलेच नव्हते तर त्यांनी त्यासाठी तशा पारमितासुद्धा पूर्ण केलेल्या होत्या, म्हणून ते माझ्याजवळ आलेले आहेत. आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश ऐकला असेल किंवा वाचला असेल. तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा जो प्रथम उपदेश भगवान तथागताने केलेला होता तो कुठे केला होता? सारनाथला. ऋषीपतन मृगदाय वनामध्ये सारनाथ या ठिकाणी आहे ना. तर भगवान तथागताने जो पहिला उपदेश केला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, तर हा उपदेश ऐकण्यासाठी भगवान बुद्धाच्या समोर किती लोक होते? 5 लोक होते, है ना. मग 5 लोकांना भगवान तथागत सम्यक संबुद्धाने या सूत्राचा उपदेश केला. तर तो उपदेश 5ही लोकांना लगेच समजला का? त्याचा बोध झाला का? तर 5 लोकांमधून एकाच भिक्षूला धर्मबोध झाला होता, धर्माचा संवेग उत्पन्न झाला होता. त्यांचं नाव काय? कौंडन्य, आहे की नाही. तर कौंडन्य भंतजींना धर्मसंवेग झाला, त्यांच्यामध्ये बोधीचे तरंग विकसित झाले आणि अज्ञानी कौंडन्य हा ज्ञानी झाला. मग भगवंताचा उपदेश हा 4 लोकांना नाही समजला, फक्त कौंडन्य भंतेजींनाच का समजला, नाही का. तर याचं कारण भगवान बुद्ध सांगतात. भगवान बुद्ध म्हणाले केवळ कौंडन्य वर्तमानात भेटला मला आणि माझा उपदेश ऐकला आणि अरहंत झाला असं नाही. तर भगवान बुद्धाचा प्रथम उपदेश त्याला समजण्यासाठी आणि धर्माचा बोध होण्यासाठी त्याने अनेक कल्प, अनेक वर्ष काय केलेलं आहे? पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. तर भगवान बुद्ध त्याचा पूर्वार्ध सांगतात. कौंडन्य कसा भगवंताच्या सानिध्यामध्ये आला, एकदम जवळ आला आणि कौंडन्यलाच कसा काय पहिला उपदेश समजला. तर भगवान बुद्ध कौंडन्य यांच्या पूर्वजन्मची कथा सांगतात. भगवान बुद्ध काय म्हणतात त्या भिक्षूंना की 91 कल्पवर्षापूर्वी, 91 कल्पवर्षापूर्वी, कल्प हा छोटासा अवधी नाही, हा खूप मोठा कालावधी आहे, नाही का. कित्येक जन्म होऊन जातात माणसाचे. तर 91 कल्प वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती विपस्सी नावाचे भगवान तथागत सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले होते. कोणते? विपस्सी. आपण जे 28 बुद्ध परित्त गाथा वाचतो त्याच्यामध्ये विपस्सी हा शब्द आलेला आहे, हे नाव आलेलं आहे की नाही. तर जेवढे बुद्ध होऊन गेलेत त्या सर्व बुद्धाचं वर्णन त्या गाथेमध्ये आलेलं आहे, सगळ्यांचे नाव आलेले आहेत, नाही का. भगवान बुद्धाचा धम्म हा काल्पनिक नाही, नाही का, असे झाले असेल तसे झालेलं असं नाही. तर त्याच्यामध्ये त्रिपिटकामध्ये याचा उल्लेख तुम्हाला बघायला मिळतो. आपल्या सम्यक संबुद्धांनी सांगितले ना की एवढे बुद्ध होऊन गेलेले आहेत, त्यांच्या अशा प्रकारचे नावं आहेत, आहे ना. त्यांचा इतिहास पण तुम्हाला बघायला मिळतो. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध भिक्षूंना सांगतात की 91 कल्प वर्षापूर्वी या पृथ्वी तलावरती
विपश्यी नावाचे तथागत सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले होते. आणि विपश्यी सम्यक संबुद्धाच्या काळामध्ये भंते कौंडन्य यांचा सुद्धा जन्म झालेला होता, नाही का. आणि यांना कुठल्या नावाने ओळखायचे त्या काळामध्ये? चुल्ल. कोण चुल्ल काल आणि महाकाल, हे दोन भाऊ होते ना. चुल्ल काल आणि महाकाल. चुल्ल म्हणजे छोटा आणि महा म्हणजे मोठा. तर हे दोन भावंड होते. तर बुद्धाच्या काळामध्ये चुल्ल काल आणि महाकाल हे दोन भाऊ होते. तर हे दोघेही भाऊ अतिशय श्रीमंत होते. आणि कौंडन्य त्या काळामध्ये सुद्धा अतिशय श्रद्धावान, शीलवान आणि दानी हा व्यक्ती होता. तर हा चुल्ल महाकाल एकदा आपल्या शेतावरती गेला आणि शेतावरती गेल्याच्या नंतर शेतामध्ये अनेक प्रकारचं धान्य त्या ठिकाणी पेरण्यात आलं होतं, लावण्यात आलं होतं. तर एक त्या काळामध्ये असं धान्य होतं की ते म्हणजे खाण्यासाठी खूप चविष्ट होतं. तर या चुल्ल महाकालने काय केले की ते एका झाडाचं बीज तोडलं आणि सहज असं खाऊन बघितलं. बऱ्याचशा लोकांना सवय असते शेतात गेल्यावर तुरीच्या शेंगा खाऊ की भुईमुगाच्या शेंगा खाऊ, बोरं खाऊ की पेरू खाऊ, आहे की नाही, असं होतं की नाही. तर चुल्ल कालने काय केलं, त्या झाडापासून ते बीज घेतलं आणि त्याची चव घेतली. तर ते खूप चांगली लागली. इतकी चांगली चव आली त्याला की त्याच्या चित्तामध्ये संवेग उत्पन्न झाला. हे जर इतकं चविष्ट आपण खातो, मग हे इतकं छान चविष्ट सुग्रास भोजन जर भगवान विपश्यी यांना दिले तर किती महापुण्य होईल. बघा, दान देण्याची प्रेरणा कशी मिळाली. जे दानी लोक असतात ते काय करतील त्याचा काय भरोसा नाही. जे दानी लोक असतात ना ते काही बी करू शकतात. स्वतःचा अवयव पण ते दान देऊ शकतात. भगवान तथागत सम्यक संबुद्ध अनेक जन्मामध्ये आपल्या शरीराचे जे अवयव आहेत त्याचं दान देतात आणि दान दिल्याच्या नंतरच ते बुद्ध बनतात, आहे की नाही. बरं, दानावरती प्रवचन दिले तर मनुष्य बुद्ध बनत नाही किंवा अरहंत बनत नाही किंवा श्रोतापन्न सकृतागामी अनागामी काही बनत नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल दान देता त्यावेळेस तुम्हाला या 4 गोष्टीची उपलब्धी होत असते. तर भगवंताने सुद्धा अनेक जन्मात अनेक अवयवाचं दान दिलं. कधी मुलाचं दान दिलं, कधी आपल्या पत्नीचं दान दिलं, तर कधी घोड्याचं दान दिलं, तर कधी हत्तीचं दान दिलं, कधी संपत्तीचं दान दिलं. अनेक जन्मात काही ना काही दान दिले म्हणून ते बुद्ध झाले. तर कौंडन्य यांच्या चित्तामध्ये असा विचार आला की आपण तथागत विपश्यी यांना हे भोजन दान दिले पाहिजे. पण ते जे बीज होतं ते परिपक्व झालेलं नव्हतं, नाही का. ते परिपक्व झालेलं नव्हतं. तो आला आपला चुल्ल काल घरी आणि घरी आल्यावर आपल्या मोठ्या भावाला म्हणतो, महाकालला म्हणतो की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेतामध्ये जे बीज लावलेलं आहे, जे त्याला पूर्ण छोटे फळ आलेले आहेत ते तोडायचे आहेत. आणि त्याच्यापासून विपश्यी भगवान बुद्धाला आणि त्यांच्या समवेत असलेल्या जवळजवळ 10, 15, 20 हजार भिक्खू संघाला भोजनाचं दान द्यायचं आहे. महाकाल म्हणाला, येडा झाला का तू? ते बीज अजून परिपक्व झालेलं नाही. आता जर आपण तोडलं तर त्याचं किती नुकसान होणार आहे आणि ते विकल्यावर त्याच्यातून पैसे भेटतील ना म्हणे. कोणाला जेवण दिल्यावर त्याच्यातून काही पैसे मिळणार आहेत का म्हणे, असं म्हणाला. त्याचं पुण्य नव्हतं तेवढं. पुण्य असेल तर तुम्ही पुण्यकर्म करण्याची तोरा करता, म्हणजे घाई करत असता. जर पुण्य नसेल तर मग अशा पळवाटा, काहीतरी पळवाटा काढायचा, नाही का. आता तब्येतच ठीक नाही आणि आता पैसेच नाही, आता पगारच झाला नाही, आता नातेवाईकच घरामध्ये जास्त आले, आता घराला चुना द्यायचा आहे, रंग द्यायचा आहे, नाही का. म्हणजे अनेक पळवाटा निघत असतात. जर तुमचं पुण्य नसेल तर, पुण्यबल नसेल तर तुम्हाला काही मदत मिळत नाही. पुण्यबल असेल तर घरात तिकडं प्लास्टर सुरू असू द्या, तिकडं सुरू आहे म्हणतात, इकडं जेवण करू किचनमध्ये, आहे की नाही. आणि किचनचं काम सुरू असेल तर हॉलमध्ये जेवण करू म्हणतात, आहे की नाही. आणि हॉलमध्ये सुरू असेल तर आपण गॅलरीत जेवू म्हणतात. पण पुण्यकर्म करण्याची तोरा असली पाहिजे, आहे ना. ज्याचं पुण्यबळ आहे तो व्यक्ती कुठल्याही माध्यमातून पुण्यकर्म हा करतच असतो, तो वंचित राहत नाही. त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी मस्के द्यायला सांगितले की तुमच्याकडे उद्या यायचं आहे, नाही का. तर अगदी 4-5 तासामध्ये त्यांनी उद्याच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली, आहे की नाही.
ते असं नाही म्हणाले की आता आपण नंतर करू, 4 दिवसानं करू, 8 दिवसानं करू, 10 दिवसानं करू, नाही का. नाही, आत्ता संधी आली पुण्यकर्म करायची, तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. कारण आधीच्या पुण्यकर्मानं त्यांना सपोर्ट हे केलेलं आहे, नाही का. तर त्याच ताईंना पण म्हटलं की आपण पुढे कार्यक्रम घेऊ किंवा मागे, नाही का. ते म्हणले नाही 20 तारखेला जा, आहे ना. जे पुण्य असतं ते पुण्य तुम्हाला स्वस्त बसू देत नाही, नाही का. तुम्ही या दिवशी याच म्हणते, नाही का, ते पुण्य. आणि ते पुण्यकर्म सगळ्या गोष्टी घडवून आणते. पुण्यकर्म करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, आली तरी ती मारसैना असते. आणि त्याला ओळखता आलं पाहिजे की अरे मी चांगलं काम करत आहे, तर या चांगल्या कामामध्ये अशा अडचणी येत आहेत, याचा अर्थ निसर्गातील मारशक्ती हे काम करत आहे. आता त्या दिवशी वाकला मिलिंद यांच्या घरी पूजनीय भिक्खू संघाला त्यांनी बोलवलं आणि रात्री म्हणजे पूर्ण तयारी करायची, उद्या भिक्खू संघ येणार. त्यांनी सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट केली आणि रात्रीच्या 11:30च्या दरम्यान त्यांचा गॅस गेला. आता काय करायचं, किती परीक्षा असते बरं, नाही का. रात्री 11:30ला तर कोणाला मागणार, नाही का. बिल्डिंगमध्ये कोणी देत पण नाही, नाही का. सोसायटीमध्ये कोणी एकमेकाला मदत करत नाही. तुम्ही चांगले लोक आहात, कोणी एकमेकाला सहकार्य करता, आहे की नाही. परंतु जर अविद्येनं भरले लोक असतील आणि अधार्मिक लोक असतील आणि श्रद्धाहीन लोक असतील, तर ते करतात का मदत एकमेकाला? नाही. तुमच्याकडे माणुसकी धर्म आहे आणि तुमच्याकडे श्रद्धा धर्म पण आहे आणि तुमच्याकडे पुण्यबल पण आहे. त्याच्यामुळे एकमेकाला तुम्ही सपोर्ट करता आणि तुम्ही अधिक आणि अधिक पुण्यकर्माचं संचय हे करत असता. महाकाल काय पुण्यवान नव्हता. महाकाल म्हणे मी माझ्या शेतातलं बीज जे आहे, जे फळ आहेत, ते काय तुला तोडू देत नाही म्हणे. तुला काय करायचं ते कर म्हणे, मी काय तोडू देत नाही. चुल्ल महाकाल म्हणाला आपण दोघं भाऊ आहोत, एक काम कर म्हणे, नाही का. आपल्या दोघांच्या नावावरची जमीन आहे म्हणे, तर अर्धी जमीन तू घेऊन टाक म्हणे आणि अर्धी मला दे म्हणे, आहे की नाही. मग तुझ्या जे जमिनीतले जे शेतीतले जे फळं असतील, वृक्ष असतील, कंदमुळं असतील, ते तुला ठेव म्हणे आणि जे मला जमीन मिळेल त्याच्यातलं मी काही करू म्हणे, तो माझा प्रश्न आहे. महाकाल म्हणाला हा हे चालते म्हणे, नाही का. हे मला मान्य आहे म्हणे, अर्धी जमीन तू घे म्हणे आणि त्याच्यातलं काय करायचं ते कर. चुल्ल कालनी अर्धी जमीन घेतली, शेती घेतली आणि त्या शेतीमध्ये जेवढे काही बीज होते, छोटे छोटे फळं होते, ते तोडले आणि त्याच्यापासून जवळजवळ भगवंतासहित 25-30 हजार अशा भिक्खू संघाला त्याने सुग्रास असे भोजनाचे दान दिले, नाही का. तो का म्हणाला, हे जर चवीला मला चांगलं लागत आहे तर याची चव भगवंताने घेतली पाहिजे. ही चव जर मला चांगली लागत असेल तर ही चव पूजनीय भिक्खू संघानं घेतली पाहिजे, असं म्हणणारे किती लोक आहेत. तुम्ही तुमचं नंतर चिंतन करा, आहे की नाही. जे मी खातो तेच माझ्या धर्मगुरूंनी खाल्ले पाहिजे असा विचार करणारे किती लोक आहेत, नाही का समाजामध्ये. तुम्ही तर चांगले आहेत, करत असाल विचार, आहे की नाही. पण फार कमी लोक आहेत असे की बा मी चांगलं खातो आणि धर्मगुरूला आपलं साधं देतो, नाही का. असं म्हणणारे सुद्धा बरेचसे लोक आहेत. पण जे मीच खातो तेच धर्मगुरूला देतो असं म्हणणारे पण भरपूर लोक आहेत, आहे की नाही. बरं, घासातला घास देणारे आज समाजामध्ये खूप मोठे लोक आहेत. आम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये आलो होतो तर लोकाला काय माहिती नव्हतं, नाही का. लोक परिष्कार दान देण्याबद्दल विचारायचे. मग त्यांना आम्ही सांगायचं की बाबा 8 वस्तू द्या आणि त्या 8 वस्तूमध्ये चिवर दान तर देतच नव्हते. ते म्हणायचे एवढे मोठे पैसे कुठून आणायचे, त्या काळी 1200 रुपयाला भेटायचं चिवर, नाही का. तरीसुद्धा लोक मागे पुढे विचार करायचे की एवढं मोठं कसं काय दान द्यायचं, नाही का. पण 8 वस्तू ज्या सांगितल्या त्या 8 वस्तूमध्ये ब्रश असायचा 5 रुपयाचा, नाही का. कोलगेट असायचं 10 रुपयाचं आणि ते छोट्या मुलाचा साबण कसा छोटासा असतो, असा लक्स साबण 7-8 रुपयाचा साबण, नाही का. मग असं दान द्यायचे. तर एका घरी आम्ही ते सगळं दान घेतलं आणि म्हणलं तुमची बाथरूम कोठं आहे, नाही का, बघू द्या. मग त्यांनी दाखवली आम्हाला. मग त्याच्या घरामध्ये त्या बाथरूममध्ये एवढा मोठा साबण असा ठेवलेला होता. मग ते साबण आम्ही घेऊन आलो. म्हणलं हे कोण लावते हो साबण? ते म्हणे भंतेच ते मी लावतो म्हणे, नाही का. म्हणलं बाबा तुला एवढा मोठा साबण आणि भंतीला असा बारीक पिटुकला एकदम, नाही का, छोटासा, नाही का. का भंते का लहान आहेत का म्हणलं बाळवतेतले, नाही का. म्हणजे दिलं तर देण्याबद्दल सुद्धा म्हणजे संकुचितपणा किती. म्हणजे बरेचशा लोकांकडे गरिबी अशातला भाग नाही. आता गरीब कोण नाही राहिले, नाही का. मनुष्य भौतिक दृष्टिकोनातून प्रचंड श्रीमंत झालेत पण मानसिक दृष्टिकोनातून आजही गरीब आहेत, नाही का. आणि त्या काळातही होते, नाही का. आणि बुद्धाच्या काळातही काही लोक होते बरं का. पण आता सांगून सांगून, नाही का,
शब्द कानावर पडून पडून लोकाला दान कळू लागलं, धम्म हा कळू लागला. त्यांना असे जाणू लागले की अरे धम्मगुरू तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतात, त्यांचा जीवनाचा त्याग असतो, त्यांच्या जीवनाचं समर्पण असतं, तर त्यांना देताना आपण चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे. तर लोक आता स्वतःसाठी हलक्या वस्तू आणतात आणि धर्मगुरूसाठी भारीच्या आणतात. आता असे बरेचसे लोक तयार झालेत नाही का. तर त्या ठिकाणी त्या काळचा चुल्ल काल हा म्हणाला की मी जे खातो ते भगवंताला मिळालं पाहिजे आणि संघाला मिळालं पाहिजे. तर त्याने आपली जागा वाटून घेतली आणि त्याच्यातलं पूर्ण ते कंदमुळं काढले, फळं काढले, भगवंतासाठी सुंदर भोजन बनवलं आणि भोजन बनवल्याच्या नंतर तेच भोजन बुद्धाला आणि भिक्खू संघाला दान दिले. जवळजवळ 8 वेळा त्याने महादान दिलं. 8 वेळा जेवढं होतं शेतामध्ये तेवढं सगळंच काढून घेतलं आणि काढल्याच्या नंतर 8 वेळेस भगवंताला भिक्खू संघाला महादान दिलं त्यानं, भोजनदानाचं महादान. हा लक्षामध्ये भगवान बुद्धाला आणि महासंघाला दान देणं हे महापुण्य आहे. भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला विहारासाठी दान देणं, विहार बांधून देणं हे दुसरं महापुण्य आहे. भगवंताला आणि भिक्खू संघाला पात्र दान देणं, चिवर दान देणं हे सुद्धा महापुण्य समजल्या जाते. त्याने 8 वेळा हे महापुण्य केले आणि त्याच्यानंतर तो भगवान विपश्यी यांच्या पुढे बसला आणि त्यांनी काय भावना केली असेल, काय क्रिया केली असेल? त्यांनी सत्यक्रिया केली. त्यांनी सत्यक्रिया अशी केली की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बुद्ध येणार आहेत पुढच्या. एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदामी संपदा. ही गाथा काय म्हणते? वर्तमान काळात ते बुद्ध आहेत, भूतकाळामध्ये बुद्ध होऊन गेलेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा बुद्ध येणारे आहेत. तर तो असा संकल्प करतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे भगवान बुद्ध असतील तर त्या भगवान तथागतांच्या काळामध्ये माझा जन्म झाला पाहिजे. बघा, त्या भगवंताच्या काळामध्ये माझा जन्म झाला पाहिजे आणि या दान पुण्याच्या बलाने, या केलेल्या कुशल कर्माच्या पुण्यबळाने मी येणाऱ्या भगवान बुद्धाचा प्रथम उपदेश ऐकला पाहिजे. आणि प्रथम उपदेश ऐकायचाच नाही तर त्या उपदेशाचा मला पूर्ण बोध झाला पाहिजे, त्याच्यामध्ये संवेग उत्पन्न झाला पाहिजे, धाराप्रवाह माझ्यामध्ये आला पाहिजे आणि मी भगवंताचा आग्रह भिक्षू झालो पाहिजे. अशा प्रकारची ते संकल्पना करतात. अलग लक्षामध्ये असा ते सम्यक संकल्प करत असतात. तुम्ही सुद्धा ज्या ज्या वेळेस दान पुण्य करता, ज्या ज्या वेळेस धर्म ऐकत असता, ज्या ज्या वेळेस काहीतरी कुशल काम करत असता, तर तिथे तुम्ही सत्यक्रिया केली पाहिजे. भगवान तथागताच्या पुढे बसून पूर्ण सत्यक्रिया केली पाहिजे की जे मी दान पुण्य केलेले आहे या दान पुण्याच्या बळाने मला सुद्धा येणाऱ्या मैत्रेय बुद्धाच्या शासनामध्ये जन्म मिळाला पाहिजे आणि मैत्रेय बुद्धाचं मी दर्शन करून मैत्रेय भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा उपदेश ऐकला पाहिजे आणि त्यांना तेव्हासुद्धा मी दान धर्म केला पाहिजे आणि नंतर मुक्त झालो पाहिजे. ही संकल्पना तुम्हाला बुद्धत्वाचं दर्शन घडून आणणारी आहे. जर तुम्ही केवळ वरच्या मनाने काहीतरी करत बसलात आणि त्याच्याबद्दल सत्यक्रिया केली नाही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची प्राप्तीही होणार नाही. या ठिकाणी लाईट आहे, ते बटन दाबलं म्हणून लाईट लागला आहे की नाही. म्हणजे सत्यक्रिया केली, बटन प्रेस केले म्हणून त्याच्यामध्ये त्या लाईट लागलेला आहे, ते प्रकाश या ठिकाणी उत्पन्न झाला. ते सत्यक्रिया ही करावी लागते. जर सत्यक्रिया केली नाही तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काही प्राप्ती होणार नाही आहे. चुल्ल कालनी सत्यक्रिया केली की येणाऱ्या भगवान बुद्धाच्या काळामध्ये माझा जन्म झाला पाहिजे आणि मी त्यांचा धर्म ऐकला पाहिजे, धर्माचा मला बोध झाला पाहिजे. तेच पुण्यबल कित्येक कल्पवर्ष त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाले, त्याच्या चित्तामध्ये ते स्टोर राहिले. लक्षामध्ये आपल्या भगवान बुद्धाला उत्पन्न होण्यासाठी किती वर्ष लागले? 4 असंख्य 1,00,000 कल्प इतके वर्ष लागले. 1,00,000 कल्प, 4 असंख्य 1,00,000 कल्प वर्ष त्यांनी पारमिता पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर उपपारमिता पूर्ण केल्या, परमार्थ पारमिता ह्या पूर्ण केल्या आणि सगळ्या पारमितेचे घडे भरले. त्याच्यानंतर ते तथागत सम्यक संबुद्ध हे झालेले आहेत आणि कौंडण्य बुद्धाच्या काळामध्ये उत्पन्न झाले आणि उत्पन्न झाल्याबरोबर धम्मचक्र प्रवर्तन स्वतःचा उपदेश श्रवण केला
आणि उपदेश श्रवण केल्याबरोबर अय्या कौंडन्य, जे अज्ञानी कौंडन्य होता तो ज्ञानी कौंडन्य हा बनलेला आहे. तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध उपस्थित सगळ्या लोकांना सांगतात की कौंडन्यसुद्धा माझा पहिला उपदेश का ऐकू शकला, कारण तो विपश्य बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी संकल्प केला होता की येणाऱ्या बुद्धाला मी भेटलो पाहिजे, येणाऱ्या बुद्धाचं मी दर्शन करून धर्म ऐकला पाहिजे आणि त्याचा संवेग मला उत्पन्न झाला पाहिजे. तर किती त्यांनी पारमिता पूर्ण केल्या, पारमिता पूर्ण केल्या म्हणून ते बुद्धाच्या जवळ आला, नाही का. सारीपुतांनी सुद्धा पारमिता पूर्ण केल्या म्हणून तो बुद्धाच्या जवळ आला. महामौगल्यांनी पारमिता पूर्ण केल्या म्हणून तो बुद्धाच्या जवळ आला. महाकाश्यपांनी पारमिता पूर्ण केल्या म्हणून ते बुद्धाच्या जवळ आले. आनंद असतील, वकल्य असतील, जेवढे काय भिक्षू असतील, नाही का, जेवढे उपासक उपासिका पण, या सगळ्यांचे संकल्प होते आणि त्या संकल्पाच्या आधारे, कुशल कर्माच्या आधारे ते सगळे लोक भगवान बुद्धाच्या जवळ आले होते. बुद्धाच्या काळामध्ये देवदत्त पण होता आणि देवदत्ताला सुद्धा रिद्धिसिद्धी प्राप्त होती, पण हे लोक देवदत्ताला नाही भेटले. ते का नाही भेटले? कारण देवदत्ताला भेटणे हा त्यांचा संकल्पच नव्हता. आणि जे लोक बिनमोसम की बरसात होते, नाही का, ते बुद्धाला भेटले नाही, ते देवदत्ताला भेटले. ते देवदत्ताच्या सानिध्यामध्ये गेले. भगवान बुद्ध अनेक वेळा अनेक लोकांना सांगायचे की तो मार्ग अधोगतीचा आहे, तो मार्ग दुःखाचा आहे, तो मार्ग मुक्तीचा नाही आहे. देवदत्ताच्या जर तुम्ही सानिध्यामध्ये गेले तर तुमचं कल्याण होणार नाही, निब्बाण सुख तुम्हाला मिळणार नाही. तर त्या काळातले लोकसुद्धा भगवान बुद्धाचं ऐकणारे नव्हते. भगवंताचं ऐकत नाही म्हणजे ते कुणाचं ऐकणार आहेत? बुद्धाचं त्यांनी ऐकलं नाही आणि देवदत्ताच्या सानिध्यामध्ये गेले आणि मूर्ख लोकांची त्यांनी आयुष्यभर संगत केली आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला की ते लोक देवदत्ताच्या सोबतच अविच्छि नरकामध्ये गेले. वर्णन आहे त्रिपिटकामध्ये. देवदत्त शेवटच्या क्षणी भगवंताला क्षमा याचना करण्यासाठी येतो. बरेचसे लोक आयुष्यभर चुका करतात आणि आयुष्यभर चुका केल्याच्या नंतर त्यांना मग मरताक्षणी काहीतरी जाणवते की अरे आपलं काहीतरी चुकत आहे, आपण चांगल्या व्यक्तीकडे गेले पाहिजे आणि आपण क्षमा याचनाही केली पाहिजे. देवदत्त बुद्धाच्या जवळजवळ चालला होता, पण त्याचे इतके कर्मजड होते की तो बुद्धाला बोलू शकला नाही. जमीन फाटल्या गेली आणि जिवंत असताना तो जमिनीमध्ये गाडल्या गेला, नाही का. जिवंतपणे त्याचा मृत्यू हा झालेला आहे. जर आपल्याला जिवंत असं कोणी काय केलं तर कसं होणार आहे? किती वेदना होतील, किती त्रास होणार आहे? त्यालाच भगवान बुद्ध अविच्छि नरक म्हणतात. जिवंतपणे मरणासन्न वेदना होणे त्याला बुद्ध अविच्छि नरक अशा प्रकारे म्हटलेलं आहे. भगवंताने अनेक नरक सांगितलेले आहेत. त्याचं तुम्ही जर डीपली अभ्यास केला आणि चांगल्या आध्यात्मिक धर्मगुरूचे जर तुम्ही ग्रंथ वाचले तर त्याचं तुम्हाला आकलन होणार आहे. जर तुम्ही त्रिपिटक वाचलं, अभिधम्मपिटक वाचला, सुत्तपिटक वाचलं, त्याचे अनेक भाग आहेत, खुद्दक निकाय, अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय, हे जर तुम्ही वाचले तर तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीचं आकलन होणार आहे. जर तुम्ही वरवरच्या ग्रंथाचं वाचन केलं तर तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी कळणार नाही आहेत, नाही का. म्हणून तुम्ही पाली भाषा शिकून आध्यात्मिक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला श्रवण करण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुमच्यामध्ये परिपूर्णता येणार आहे, तेव्हा तुमच्यामध्ये सजगताही येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कर्म आणि कर्माचे विपाक हे समजणार आहेत. तर भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये तेच लोक गेले ज्या लोकांच्या पुण्य पारमिता होत्या. तुम्ही वर्तमान काळामध्ये जेवढं चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहता, कल्याण मित्राच्या सानिध्यामध्ये राहता, याचा अर्थ तुमचं पुण्य तुम्हाला सपोर्ट करत आहे. आणि जर तुम्ही वायफळ लोकांच्या नादी लागले आणि त्याची संग जर तुम्हाला चांगली वाटू लागली तर तुम्ही स्वतः विचार करावा की आपले कुठेतरी कर्म कमी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुर्जनांची संगत मिळत असते. एखादा मुलगा, एखादी मुलगी, एखादी बाई, एखादा माणूस, त्याला चार लोक सांगतात की अरे तिकडे नको जाऊ, ते नको करू, त्याच्यामुळं तुझं काय चांगलं होणार नाही. तो काय म्हणते, तुम्ही लई शहाणे झाले का, नाही का, आणि तुम्हाला लई समजते का, आणि मी आता लहान राहिलो का, मलाही चांगलं आणि वाईट या गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला शिकवू नका, तुम्ही मला सांगू नका. तर तो चांगल्या लोकांना, शहाण्या लोकांना वेड्यात काढतो आणि त्याची संगत मात्र
दुर्जनांसोबतच असते. त्याचे कारणच असे आहे की त्याचे कर्म मात्र त्याला तिकडे घेऊन जात असतात. जसे तुमचे कर्म असतील तसे तुम्हाला बुद्धी प्राप्त होत असते. या जगामध्ये बापही पोराला सुधरू शकत नाही, मायसुद्धा आपल्या पोराला आणि पोरीला सुधरू शकत नाही, आपले नातेवाईकही आपल्याला सुधरू शकत नाहीत. पण तुमचे कुशल कर्म हे तुम्हाला निश्चितच या जन्मामध्ये सुधरवू शकतात, तुम्हाला चांगला मार्ग हे दाखवू शकतात. आणि म्हणून भूतकाळामध्ये जरी तुमचे कर्म चुकले असतील तरीसुद्धा आता वर्तमान काळामध्ये आजपासून या क्षणापासून कुशल कर्माचे कास आपण धरली पाहिजे. कुशल कर्म सातत्याने आपण रुजवले पाहिजे. कुशल कर्माचं बीज जे आहे ते सातत्याने पेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कुशल कर्म हे तुम्हाला बुद्धत्वाकडे घेऊन जाते. कुशल कर्म अरहंत पदाकडे तुम्हाला घेऊन जात असते. जे आपण हे छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो याच्या माध्यमातून एकच गोष्ट निष्पन्न होते की तुमच्या काया, तुमच्या वाचा आणि मनाचे कर्म हे शुद्ध बनत असतात आणि पुण्य पारमितीचे घडे भरत असतात. आणि हेच पुण्य पारमितीचे घडे तुम्हाला एक दिवस मुक्तीच्या मार्गावर घेऊन जात असतात. मुक्तीसाठी हे कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या मनावर धम्माचे संस्कार होत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनातलं दुःख कमी होते, जीवनातले उपद्रव कमी होत असतात आणि जीवनामध्ये परमसुख आणि परमशांती ही येत असते. आणि हे असे कार्यक्रम केल्यामुळे तुम्हाला समाजातील सगळे लोक चांगलं समजत असतात. अरे, वानखेडे परिवार अतिशय चांगला आहे, धार्मिक आहे आणि हा परिवार भिक्खू संघाच्या, बुद्धाच्या आणि धम्माच्या सानिध्यामध्ये राहणारा आहे असे बोलल्या जातात. वर्तमान काळामध्ये त्याचं फळ आहे, नंतर नाही, मेल्याच्या नंतर ते वेगळं फळ आहे. पण जिवंत असताना जे जे लोक धम्म मार्गाने चाललेत त्या लोकाला इथेच तात्काळ त्या क्षणी फळ मिळत असते. आलं का लक्षात? आज तुम्ही इथं आले, बऱ्याचशा लोकांना फोन आले तर बरेचसे लोक फोनवर बोलत होते की अरे आम्ही वानखेडे ताईच्या घरी आलो, अरे आज आम्ही वानखेडे साहेबांच्या घरी आलो. का आले? तर परित्राण आहे. का आले? तर त्या ठिकाणी भिक्खू संघ आलेला आहे, भोजनाचं दान आहे, धम्मदेशनेचा कार्यक्रम आहे, नाही का. त्या लोकांना सुद्धा ऐकून काय वाटलं असेल, अरे हे चांगलं काम करतात, नाही का, हे तर धम्माचं काम आहे. म्हणजे त्यांचं मन सुद्धा प्रमोदित झालेलं आहे. एवढंच ऐकून की आम्ही भंतीजी आले धम्मदेशने ऐकायला आलो, एवढं ऐकून त्यांचं मन प्रसन्न झालं. म्हणजे याच काळामध्ये याच देही तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून हे कार्यक्रम कधीही वायाला जात नसतात. हे कार्यक्रम आपण मरेपर्यंत केले पाहिजे. आपण आज जेवलो आणि म्हणतो का आता उद्या जेवत नाही आणि परवा जेवत नाही, डायरेक्ट चौथ्या दिवशी जेवतो, असं कोणी म्हणते का? मग आज कार्यक्रम केला नाही का, आता आम्हाला वर्षभर विहारात जायची गरज नाही असं आहे की नाही? आहे बरं का. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर रोज जाता विहारामध्ये, नाही का. पण बरेचसे लोक म्हणतात एकदा 14 एप्रिल झाली की नाही का, आता डायरेक्ट म्हणतात आपण पुढच्या 14 एप्रिलला डायरेक्ट पावत्या फाडू आणि 1-2-4 लोक आणू, त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम करू. आता त्या दत्तवाडीच्या त्या साईडला तर बापा बाबासाहेबाच्या जयंतीला त्या गौतमी पाटीलला आणलं आणि तिथं नाचवलं बघा. अशा प्रकारच्या लोकांची प्रवृत्ती आहे. तर या प्रवृत्तीला आपल्याला जायचं नाही आहे. तर आपल्याला भगवान बुद्धाच्या श्रेष्ठ अशा संस्कृतीला धारण करायचं आहे आणि या जन्माचं आपल्याला सोनं मात्र निश्चितच करावायचं आहे. आजच्या दिवशी वानखेडे परिवाराने अतिशय श्रद्धा भावनेतून पूजनीय भंतेजींना इथे आमंत्रित करून, आपल्या सगळ्यांना इथे आमंत्रित करून आजचा हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. तर निश्चित आजच्या या दिवशी जे काही वानखेडे परिवाराने भोजनाचं दान दिलं आणि बुद्धपूजा, परित्राण पाठ श्रवण केलं आणि चिवरदान आणि फळदान, परिष्कार दान देत आहेत, या सर्व दानाच्या पुण्यप्रभावाने या संपूर्ण परिवाराचे जयमंगल हो. आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आयु वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. 4 आर्य सत्याचे दर्शन, अष्टांगिक मार्गाचे दर्शन घडो. 7 बोधांग्याचे दर्शन घडून आपल्याला विमुक्ती ज्ञान दर्शन प्राप्त हो, अशी उदात्त मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझे छोटेसे धम्मदेशना या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जयमंगल हो.
बुद्धं नमामि.